संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयातील मुख्य लिपिक श्री दयानंद कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा। नमस्कार, मी माधवी लाखे, MTV मराठी न्यूज मध्ये आपला स्वागत आहे। दिनांक 20 जून 2026 रोजी श्री संत सावतामाळी ग्रामीण महाविद्यालयातील मुख्य लिपिक श्री दयानंद तुळशीराम कांबळे यांचा सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले। यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे सचिव श्री निवृत्ती गावंडे उपस्थित होते, तर समारंभाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक डॉक्टर सचेराव ठोंबरे होते। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे आजीवन अध्ययन व विस्तार सेवा विभागाचे संचालक प्राध्यापक डॉक्टर अश्विन रांजणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SR टकले यांनी केले। यावेळी उपस्थित नातेवाईकांनी श्री दयानंद कांबळे सर व त्यांची धर्मपत्नी सौ संगीता दयानंद कांबळे यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देत जुन्या आठवणींना उजाळा दिला। महाविद्यालयातील प्राध्यापिका डॉक्टर मंजुषा नगलीकर, प्राध्यापक डॉक्टर विजय पांडे, प्राध्यापक डॉक्टर दिनेश कचकुरे तसेच श्री प्रेम चौहान यांनी दयानंद कांबळे यांच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या आठवणींना उजाळा दिला। सन्मानपत्राचे वाचन प्राध्यापक डॉक्टर संजीव कुमार पांचाळ यांनी केले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री दयानंद कांबळे यांचा सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला। निरोपाला उत्तर देताना श्री दयानंद कांबळे यांनी आपल्या सेवा काळातील अनुभव मांडले। त्यांनी सांगितले की सुरुवातीपासून निष्ठेने काम करताना संस्थेतील पदाधिकाऱ्यांचा आदर्श आणि सहकाऱ्यांचा विश्वास यामुळे उत्तम कार्य करता आले। बदलत्या काळानुसार नवीन गोष्टी स्वीकारत काम करण्याची संधी मिळाली, असे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी श्री दयानंद कांबळे यांना निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या। आभार प्रदर्शनानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। अहवाल माधवी लाखे, MTV न्यूज, बसवकल्याण। निरंतर बातमीसाठी 9845856026 वरती संपर्क करा व आमच्या MTV मराठी न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणखी शेअर करा। तसेच तिला सुद्धा मान्यवर म्हणावं लागेल स्टेजवर। एक 4 दिवसापासून मी पाहतोय किंवा मला शुभेच्छा ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी त्यांच्याकडून भेटत आहेत। आता मी काल पाथरी महाविद्यालयामध्ये गेलो, मी आणि प्राचार्य सर, ते दुसरं कॉलेजचे काम होते, म्हणजे मुलाखती संबंधितचे। मी तिथे गेल्यानंतर त्या प्राचार्यांना एवढा आनंद झाला की म्हणजे मला ते म्हणजे माझ्या इच्छेपेक्षाही जास्त अति झालं ते। आणि फटाफट इंग्लिश आहेत, मराठीचे प्राध्यापक आहेत तिथं, एवढं म्हणजे 10 मिनिटांमध्ये लगे अरे कांबळे सर 10-12 प्राध्यापक आले, मला सत्कार केला, शाल दिला, फोटो, प्राचार्य सगळे प्राध्यापक, ते प्राध्यापक बाजूला झाले तर नॉन टीचिंगचे लोक सगळे तिथे माझे मित्रच आहेत, ते लगेच 7-8 आले, तेही लगेच मला माझ्यासोबत फोटो काढला। आता इथं आज सुद्धा म्हणजे आज ज्या पद्धतीने होतं तसं काल पाथरी महाविद्यालयामध्ये होतं। आता इंग्लिश साक्षीला आहेत, सर साक्षीला आहेत। यावरून असं लक्षात येतं की बाबा हे जे सगळं आहे हे याच्यामुळं आहे की ही जी पंडित दीनदयाळ शिक्षण संस्था आहे, या शिक्षण संस्थेनं मला इथं काम करण्याची संधी दिलेली आहे। इथले जे पदाधिकारी आहेत, संचालक मंडळ संस्थेचे, मग गावणे सर असतील, कुंडी सर असतील, देवजी भाई असतील, सगळ्या मामा आहेत, या लोकांनी त्यावेळेला त्यांच्याकडे ज्या कौटुंबिक जी साधनं होती गृहोपयोगी याची खूप मान्यता होती, पण
त्यांचं एक वैशिष्ट्य होतं ताईचं. त्यांनी भरपूर कशाची केली नाही कांबळे सरांच्या पाठीमागे. हे असं नाही, ते नाही, या वस्तू घरात नाही. मी प्रत्येक गोष्टीचा साक्षीदार आहे त्यांच्या संसाराला. त्यावेळेला काय काय घरात नसेल, होतं काय हेच खरं मोठी गोष्ट होती. नसलेल्या गोष्टीची तर अशा पडत्या काळामध्ये त्या ताईंनी मात्र त्यांना खूप सांभाळत. त्यांनाच नाही बरं का, त्यांनी मला पण सांभाळत खरं. एक लहान भाऊ म्हणून मी तर त्यांना बहीणच मानायचं पहिल्यापासून, पण एवढं सांभाळलं त्यांनी. आता आमची घरची परिस्थिती त्यावेळेला हलाखीचीच होती. मी पहिलाच कमवता होतो, 300 रुपयापासून सुरुवात. त्यांची माझी परिस्थिती सारखीच जवळजवळ. तर त्यांच्या घरी जर मला डबा जर नाही दिला तर मी त्यांच्या घरी जेवायला होतो. कित्येक वेळेस ज्यावेळेस त्यांच्याकडे जे काय चटणी मिरची असेल तेच त्यांनी खाऊ घातलं. त्यांचं मोठे पण मात्र कांबळे सरांपेक्षा जास्त वाटतं मला नेहमी. म्हणजे मी नेहमी नाव घेतो त्यांचं.